घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता ऐश्वर्याचं कारस्थान अंगाशी येणार आहे। ते म्हणजे इकडे सारंगने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडीमध्ये जो काही पराक्रम केलेला आहे तो पराक्रम या सगळ्यामध्ये त्याच्या अंगाशी येत डायरेक्ट पोलीस स्टेशनची हवा खायला ज्या वेळेला जायला लागणार आहे त्यावेळेला तो आता स्वतःचा गुन्हा कबूल करणार की मी या सगळ्यामध्ये सुसाईड केलीच नव्हती, फक्त ॲक्टिंग केली होती। आणि या सगळ्यामध्ये सारंगला जबरदस्त पोलीस बदलून काढ आणि मग मात्र सारंग ही आयडिया आपली नाही तर ही आयडिया कुणाची आहे, नक्की या दोघांनी काय प्लॅन केला होता हे सगळं पोलिसांना सांगणार हुशार जानकीने। या सगळ्यामध्ये आता नक्की काय हे केलंय सगळं पाहू। इकडे जानकी इन्व्हेस्टिगेशन करत असते। इन्व्हेस्टिगेशन करत असताना जानकीला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की आता आपण हे इन्व्हेस्टिगेशन कोणत्या मार्गाने करायचं आहे। पण ज्या वेळेला ती पाहते तर तिला ती कडी काढलेली दिसते आणि त्या कडीचे स्क्रू ऑलरेडी ढिले केलेले दिसतात। मग ती औषध पाहते तर ते औषधाचा वास तिला ओळखीचा वाटतो, म्हणून ती औषधाचा वास घेते तर त्याच्यामध्ये पॉयझन वगैरे काहीही नसतं, तर फक्त असतं ते म्हणजे आता एक असं औषध की जे खाल्ल्यानंतर गुंगी येईल आणि मुळातच ही गुंगी आल्यानंतर माणूस थोड्या वेळासाठी का होईना बेशुद्ध होईल, हे इतकंच फक्त असतं। आणि या सगळ्यासाठी आता मात्र जानकी विचार करते, बरोबर आहे, मला समजलंय की हे डोकं कोणाचं आहे। ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये सारंग भाऊजींना हे सगळं करायला सांगितलंय, पण या सगळ्यामध्ये मात्र आता ज्या काही गोष्टी घडल्यात त्या गोष्टी आता बरोबर नाहीयेत। या सगळ्यामुळे आईंची तब्येत बिघड आता मी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला ही शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा आता ती विचार करते। आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये जानकी खाली येते। ज्या वेळेला जानकी खाली येते त्याच वेळेला तिला आता अवंतिका दिसते। अवंतिका भेटल्यावरती मग अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही चाललेले आहात ना, तुम्ही या सगळ्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन करायला चालल्या होतात। यावरती लगेचच जानकी सांगायला लागते, नाही मी आता इन्व्हेस्टिगेशन करायला चाललेली नाहीये, मला सत्य समजलंय अवंतिका। अवंतिका म्हणायला लागते, काय बोलताय तुम्ही। यावरती आता जानकी सांगायला लागते, हो अवंतिका, मला जे काही समजले ना ते मी तुला सांगते, हा सगळा प्लॅन केलेला होता। अवंतिका म्हणते, म्हणजे काय। त्यावरती जानकी म्हणते, माझ्यापेक्षा ही गोष्ट तू जास्त समजू शकशील कारण तू एक वकील आहेस। असं म्हटल्यावरती मग आता अवंतिका म्हणते, काय झाले वहिनी, तुम्ही मला सगळ्या गोष्टी नीट सांगा पहिले। यावरती आता इकडे जानकी सांगते, हे बघ, त्यांच्या स्क्रूड्रायव्हर ज्या वेळेला मी तिकडे घेऊन गेले ना त्यावेळेला या सगळ्यामध्ये त्यांच्या रूमच्या हे बंद केलेल्या होत्या, म्हणजे त्यांच्या रूमची ती कडी आहे ना त्याचे स्क्रू ऑलरेडी ढिले केलेले होते। आणि हे ढिले केलेले स्क्रू या सगळ्यामध्ये मी पाहिले, म्हणजे हा सगळा ट्रॅप आहे, आपल्याला अडकवण्यासाठी केलेला ट्रॅप होता। आपण सगळ्यांनी समजावं की सारंग भाऊजींनी आत्महत्या केली, पण त्यांनी आत्महत्या मुळातच केलेली नव्हती आणि त्यांनी ही आत्महत्या केली नव्हती याचं माझ्याकडे आता पुरावा आहे। ते म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांनी जे काही केलंय ना ते सगळं खोटं आता मी पोलिसांच्या समोर आणणार आहे। असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते। यावरती अवंतिका म्हणते, हे सगळं का केलं असेल। त्यावरती जानकी सांगायला लागते, या सगळ्यामध्ये ना यांना गाईड करणारी ऐश्वर्या आहे आणि त्यामुळे आता या सगळ्यामध्ये इकडे अवंतिका सांगायला लागते, वहिनी नाही, आता या सगळ्याचा आपल्याला ना कायदेशीर विचार करायला पाहिजे। ही ऐश्वर्या आपल्या घरामध्ये अशीच कारस्थानं जर का करत राहिली तर आपण ना पूर्णपणे हिच्या कारस्थानांना बळी पडायला लागू। त्यामुळे आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हिला धडा शिकवायचा। यावरती जानकी सांगते, सगळ्यात पहिले सौमित्र भाऊजींना फोन करून तू सांग की या सगळ्यामध्ये जे काही चाललंय ना त्यामध्ये सारंग भाऊजींना काहीच नाही झालेलं आहे, कारण आता या सगळ्यामध्ये जर का रणदिव्यांची बदनामी झाली तर ते आपल्यासाठी जरा जास्तच हे भयानक ठरणार आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अवंतिका सांगते, वहिनी काळजी करू नका, मी सौमित्राला फोन कर। ऐश्वर्या सौमित्राला फोन करते आणि सौमित्राला फोन करून मग ऐश्वर्या सांगायला लागते, सौमी खूप मोठा गोंधळ झालाय, म्हणजे सारंग भाऊजींनी विष प्यायलेलंच नाहीये। या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या फक्त आणि फक्त खोटेपणाचा आव आणलेले आहेत, म्हणजे सारंग भाऊजींनी ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता तिचं सगळं ऐकलंय आणि आता जे घरामधलं औषध आहे बघ ज्याच्यामध्ये गुंगी येते त्या औषध घेतलेलं आहे
आणि ते औषध घेतल्यामुळेच या सगळ्यामध्ये त्यांना फक्त गुंगी आले. आता सारंग भाऊजी नाटक करतायत ऐश्वर्याला या घरात आणण्यासाठी. यावरती सौमित्र म्हणतो, दादा खूप मोठा गोंधळ झालाय. सारंगने खूप मोठा गोंधळ करून ठेवलेला आहे. आता या सगळ्यामध्ये आपल्याला काहीही झालं तरी हा गोंधळ निस्तरायला पाहिजे. तोपर्यंत ऐश्वर्या इकडे सयाजीरावांना सांगत असते, मी सारंगला बरोबर आयडिया दिलेली आहे. त्याने काय करायचं काय करायचं नाही हे सगळं आता मी त्याला कळवून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की आता मला तिकडे जाऊन माझा प्लॅन वर्कआउट करायला पाहिजे. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी त्याला सांगितलंय की ते औषध घे आणि तोंडाला फेस आणण्याची ॲक्टिंग कर. आता हे ज्या वेळेला तो करेल त्यावेळेला मला तिकडे गेले पाहिजे आणि मग तो त्याची ॲक्टिंग सुरू करेल. मला किती त्याच्याबद्दल प्रेम आहे हे त्याला वाटेल. आता मी तिकडे वेश बदलून चाललेली आहे. असं म्हणत ऐश्वर्यासुद्धा आता हॉस्पिटलमध्ये जाऊन तिकडे ती सुद्धा चांगलीच अडकणार असते. ऐश्वर्या या सगळ्यामध्ये पुढचा मागचा कोणताही विचार न करता ती आता तिकडून निघालेली असते. ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये जायला तोपर्यंत सौमित्राला ही गोष्ट कळालेली असते. सौमित्राला समजलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता हे सगळं फक्त आणि फक्त नाटक आहे सारंगचं. सारंगला अद्दल घडवण्यासाठी सौमित्र आणि आता इकडे सारंग हे दोघं जण सौमित्र आणि ऋषिकेश दोघं एकत्र येतात. पोलीस चौकशीला आलेले असतात आणि आता हा सगळा तुमच्यावरती प्रकरण इतकं शेकणार आहे ना की तुमचा भाऊ आत्महत्या करतोय. तुमचं काय चाललंय? तुम्ही सगळेजण एकमेकांची पाठीराखण करताय. यावरती सौमित्र सांगायला लागतो, हे बघा त्याने जे काही प्यायलंय ना त्याचे तुम्ही आता डॉक्टरांनाच विचारा. डॉक्टरांना सांगा की त्याने काय प्यायलंय ते. यावरती पोलीस म्हणतात, म्हणजे? त्यावरती सौमित्र म्हणतो, आम्हाला नाही वाटत की त्याने विष प्यायलेलंच आहे. मुळात तोंडावरच्या फेसला सुद्धा वास येत होता. तो कोणाला तरी हे सगळं करण्यासाठी तो आता मुद्दाम सुसाईड करतोय. म्हणजे मला काय वाटतंय माहिती आहे का, त्याच्यावरती वेगळी केस पण चालू आहे ना ती, त्याच्यामुळे कदाचित तो हे सगळं करत असेल असं सौमित्र पोलिसांना सांगतो. आणि झालं. फायनली या सगळ्यामध्ये पोलीस आता सारंगची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी येतात. पोलीस विचार करतात, अच्छा म्हणजे याच्यावरती 5 करोडचं कर्ज आहे, त्यासाठी हा सुसाईडचे प्रयत्न फक्त दाखवण्याचा करतोय का? नाही, काहीतरी घोळ आहे. मग आता सारंगची चौकशी करण्यासाठी पोलीस आता डॉक्टरांची भेट घेतल्यावरती डॉक्टर म्हणतात, म्हणजे आत्ताच रिपोर्ट आमच्याकडे आलेत. आम्ही सगळे रिपोर्ट चेक करण्यासाठी लॅबमध्ये पाठवलेले होते. पॉयझन वगैरे काही नव्हतं पोटामध्ये. अहो कसलं तरी औषध घेऊन बेशुद्ध पडलाय. तोंडाला कसला फेस लावला होता आणि आम्हाला इतकं घाबरवून ठेवलं आणि त्या औषधामुळे तो गुंगीत गेला. शुद्धीवरती काही येईना. आम्ही उपचार वेगळे देत होतो आणि त्याने काहीतरी वेगळंच करून ठेवलंय. अहो ह्या सगळ्यामध्ये तो आता तुम्हाला पण मूर्ख बनवतोय, त्याच्या घरच्यांना पण मूर्ख बनवतोय आणि आता तो या सगळ्यामध्ये पोलिसांनी हे ऐकल्यावरती पोलिसांना सुद्धा आता धक्का बसतो. म्हणजे हा सारंग म्हणजे खूप पोहोचलेली चीज आहे. पोलिसांना या सगळ्यामध्ये आता सारंगचं हे समजल्यावरती पोलीस आता खूप मोठी ॲक्शन घेण्याचं ठरवतात. पोलीस या सगळ्यामध्ये सारंगला तोपर्यंत घरी पाठवण्यात आलेलं असतं. पोलीस सांगतात, चला आता इथनं उठा. सारंग म्हणतो, असं काय करताय? अहो मी आजारी आहे. पोलीस म्हणतात, तुझा आजार आम्हाला समजलाय, त्याच आजाराचा इलाज करतोय. यावरती सौमित्र म्हणतो, सारंग तू किती मोठी चूक केलेस माहिती आहे का? तू घरच्यांची फसवणूक करण्याच्या नादामध्ये पोलीस डॉक्टर या सगळ्यांची फसवणूक केलेली आहेस आणि त्याच आरोपाखाली तुला आता जेल होणार आहे. असं म्हटल्यावरती सारंग, दादा नाही, दादा मी काहीच नाही केलंय, दादा मला तूच वाचवू शकतोस. यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो, अच्छा आत्ता तुला दादाची आठवण आली. मग जे काही कारस्थानं करत होतास त्यावेळेला तुला दादाची आठवण नाही आली, दादाला विचारावं असं वाटलं नाही तुला? असं म्हणत सारंग आता सांगायला लागतो, इकडे सारंगला सौमित्र सांगायला लागतो, काही नाही, आता जे काही होईल ती पोलीस स्टेशनला इन्व्हेस्टिगेशन होईल. कुणी करायला सांगितलं, काय करायला सांगितलं? असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते, काय हे झालं? जानकी सांगते, आई मी तुम्हाला सगळं सांगते. सारंग भाऊजींनी या सगळ्यामध्ये विष वगैरे काही घेतलं नव्हतं. आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी आणि ऐश्वर्याला या घरात आणण्यासाठी रचलेला हा सगळा ट्रॅप होता आणि त्यांनी या ट्रॅपमध्ये आपल्याला असं काही अडकवलं की आपण या ट्रॅपमध्ये अडकलो आणि आता आपण इकडे सारंग भाऊजींच्या बद्दल घाबरलो. पण हा सगळ्याचा त्यांनी फायदा करून घेतला आणि पोलिसांची आणि आता डॉक्टरांची दिशाभूल करण्याच्या आरोपाखाली त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. काळजी करू नका, सौमित्र भाऊजी सोडवतील त्यांना, पण ही अद्दल घडणं त्या ऐश्वर्याला गरजेचं आहे. त्यांनी का एकदा ऐश्वर्याचं नाव सांगितलं की सगळा खेळ सारंगला पोलीस स्टेशनला नेलं जातं आणि आता सगळेजण बघतात, बघा
आपल्या बायकोचा बैल बघा, बायकोचा बैल या सगळ्यामध्ये बायको जे सांगेल तेच करत बसलेला आहे आणि घरच्यांना फसवतोय, ते काही नाहीये. याला अशी जबरदस्त शिक्षा व्हायला पाहिजे ना. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बोला, जे काही खरं खरं आहे ते सांगितलं तरच या सगळ्यामध्ये तुमची सुटका होईल, अन्यथा तुमची सुटका नाही. असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो, ऐका ना इन्स्पेक्टर साहेब, अहो मी कुणाला काही फसवायचा प्रयत्न नाही केला. मला फक्त माझ्या बायकोला घरात परत आणायची होती आणि घरच्यांना थोडंसं घाबरवायचं होतं. यावरती मग आता पोलिसांना आज बरं झालं तुम्ही तुमचा गुन्हा कबूल केलात, म्हणजे या सगळ्यामध्ये बायकोने तुम्हाला हे करायला भरीस पाडले ना. सारंग म्हणतो, प्लीज प्लीज मला माफ करा, एकदा माफ करा, पुन्हा अशी गोष्ट मी करणार नाही. असं म्हटल्यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ते काही नाहीये, लेखी लिहून द्या की हे सगळं तुमच्या बायकोने तुम्हाला करायला सांगितलंय. असं म्हटल्यावरती आता तुमच्यासोबत तुमच्या बायकोला पण जेलमध्ये टाकण्यात येणार आहे, ही गोष्ट काही विसरू नका. सारंग गयावया करतो, नाही नाही असं नका करू, ऐश्वर्याने ही फक्त आयडिया दिली होती, पण सगळं मीच केलंय. मग पोलीस म्हणतात, तुम्हाला जेलमध्ये. सारंगला काहीच कळत नसतं की काय करू मी. तो पोलिसांचे हातपाय जोडून माफी मागायला लागतो, प्लीज प्लीज. यावरती पोलीस म्हणतात, ठीक आहे, तुमच्या भावांना बोलवा, त्यांनी कुणी जामीन दिला तर ठीक आहे. असं म्हटल्यावरती आता पुन्हा सारंगला ऋषिकेश आणि सौमित्र यांच्या पायाशीच यायला लागणार असतं आणि या सगळ्यामुळे सारंग आता चांगलाच गडबडतो. मग ऋषिकेशच्या समोर आता हात जोडत सारंग म्हणतो, दादा दादा मला माफ कर. यावरती ऋषिकेश म्हणतो, कशाला? ऐश्वर्याने जे काही सांगितलंय ते सगळं सगळं आता तू करतोयस ना, तसंच वाग. यावरती आता तो सांगायला लागतो, मग मी काय करू? मी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याच्या शिवाय नव्हतो राहू शकत, म्हणून मी हे सगळं केलं. असं म्हणत तो आता आपली कबुली देतो. आता सारंगने हे सगळं बोलल्यावरती ऐश्वर्याची या घरामध्ये रवानगी होणार की पोलीस स्टेशनला रवानगी होणार, हे येणाऱ्या भागातच